चला तर मग सुरुवात करूया आणि माहिती करून घेऊ बच्चो जे एलिमेंट आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच मध्ये रजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर ह्या प्रत्येकाचं फंक्शन काय आहे ते स्टेप बाय स्टेप आपण रिप्रेझेंट करून घेऊ. चलो फर्स्ट जो आहे तो रजिस्टर. रजिस्टरचं सिम्बॉल काय तर हे अशा प्रकारे रजिस्टरचं सिम्बॉल आपण रिप्रेझेंट करत असतो. ठीक आहे आणि ह्याला इथे डिनोट करतो आर ह्या लेटरनी. रजिस्टर डिनोटेड बाय लेटर आर. ठीक आहे आणि ह्याचं जे युनिट आहे बच्चो ते युनिट ओहम आहे आणि ह्याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन अशा प्रकारचं आहे. ठीक आहे चल मग आता बघा रजिस्टरचं फंक्शन काय. रजिस्टरचं फंक्शन आहे द फंक्शन ऑफ रजिस्टर. द फंक्शन ऑफ रजिस्टर is to oppose the flow of current. रजिस्टर कशाला अपोज करतो लेकरांनो. इज टू अपोज द फ्लो ऑफ करंट. आता बरेच विद्यार्थी ह्या दोन शब्दामध्ये फार कन्फ्युज होतात. एक रजिस्टर आणि दुसरा रेजिस्टन्स. कुठले कुठले दोन शब्द आहेत. एक आहे रजिस्टर आणि दुसरा जो शब्द आहे तो आहे रेजिस्टन्स. बरोबर आहे. रजिस्टर आणि रेजिस्टन्स. ऍक्च्युली रजिस्टर हा एक एलिमेंट किंवा हा काय रजिस्टर काय हा एलिमेंट आहे. रजिस्टर काय हा एलिमेंट आहे आणि रेजिस्टन्स म्हणजे काय द व्हॅल्यू ऑफ रजिस्टर. द व्हॅल्यू ऑफ रजिस्टर इज नोन as resistance. ठीक है ओके. द व्हॅल्यू ऑफ रजिस्टर इज नोन ॲज रेजिस्टन्स. ठीक आहे जसं की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक्झाम्पल घेतोय. सपोज आर इज इक्वल टू असेल बच्चो 20 किलो ओहम. आर इज इक्वल टू किती आहे 20 किलो. तर त्या रजिस्टरची व्हॅल्यू किती आहे बच्चो. रजिस्टरची व्हॅल्यू किती आहे 20 किलो. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ रजिस्टर इज नोन ॲज रेजिस्टन्स. याचा अर्थ जो रजिस्टर आहे तो 20 किलो ओमचा आहे. ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ रजिस्टर इज नोन ॲज रेजिस्टन्स. दोन्हीमध्ये कंपॅरेटिव्ह डिफरन्स कळाला. रजिस्टर हा डिव्हाइस आहे किंवा हा एलिमेंट आहे त्याची व्हॅल्यू जी काय असेल ती झालं रेजिस्टन्स. एवढ्या पॉइंट मध्ये क्लिअर आहे. ठीक आहे आता बघा सिम्बॉल कळतंय. युनिट काय हे सुद्धा कळलंय. ठीक आहे मग आता आपण नेक्स्ट जो पॉइंट आहे तर तो डिस्कस करायचा आहे मला ओहम्स लॉ बद्दल. काय डिस्कस करायचं आहे ओहम्स लॉ बद्दल डिस्कस करायचं. ओहम्स लॉ काय तर बरं मला माहिती आहे किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी डिस्कस केलं असेल ह्याबद्दल. तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द पोटेन्शियल difference between 2 point, the potential difference between 2 point is directly proportional to current flowing through it. Current flowing through it. ओके बघा ओम्स लॉ काय सांगतो रे. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट फ्लोइंग थ्रू इट. ठीक आहे पण एक कंडिशन आहे ती सगळ्यात महत्वाची इथे मी रिप्रेझेंट करतोय. विथ कॉन्स्टंट टेम्परेचर. विथ कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे जर ओहम्स लॉ सॅटिस्फाय करायचा असेल किंवा ओहम्स लॉ सॅटिस्फाय कधी होतं हे विचारलं तर लेकरांनो कॉन्स्टंट टेम्परेचरलाच ओहम्स लॉ सॅटिस्फाय होतो. आता याचं जे रिप्रेझेंटेशन आहे ऍज पर द इक्वेशन की जे लिहिले बघा. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. जर पोटेन्शियल डिफरन्स वाढला तर करंट पण काय होतं लेकरांनो वाढतो. ठीक आहे जर पोटेन्शियल डिफरन्स वाढला फॉर एक्झाम्पल जर या ठिकाणी मला अशा प्रकारे रजिस्टर रिप्रेझेंट केलंय. इथलं पोटेन्शियल VA आहे इथलं पोटेन्शियल VB आहे. जर ह्या दोघांमधलं जर पोटेन्शियल डिफरन्स जर वाढला तर करंट काय ऑब्विसली वाढणारच. ठीक आहे कारण बघा ना करंट इज इक्वल टू काय. करंट इज इक्वल टू VA
माइनस VB अपॉन क्या रे बच्चों R। पोटेंशियल डिफरन्स वाढला, करंट वाढेल। रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय कॉन्स्टंट, कारण जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर ह्या रेजिस्टरची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय लेकरांनो कॉन्स्टंट आहे। ठीक आहे, मग I इज इक्वल टू V। तर तुम्हाला सर हे असं नाही पाहिले आम्ही पुस्तकामध्ये, काही काही ठिकाणी आम्ही अशा प्रकारे पाहिले V इज प्रपोर्शनल टू I। ठीक आहे, असं रिप्रेझेंट करा, चालेल, काय अडचण नाही। सो V इज इक्वल टू I इंटू काय बच्चो R। सो दिस इज द इक्वेशन अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ। ठीक आहे, प्रत्येक गोष्ट मला थोडक्यात तुम्हाला सांगायची आहे। हा मेन जे सिलेबस आहे तर ऑब्व्हियसली खूप छान प्रकारे पुढे आपल्याला शिकायचं आहे बच्चो, पण सध्या तरी जे जे गरज वाटतं मला तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करत राहणारच आहे। ठीक आहे, हा झाला एलिमेंट बद्दल। आता बघा रे, जे आपल्याकडे 3 एलिमेंट आहेत, रजिस्टर आहे, इंडक्टर आणि कॅपॅसिटर आहे। तर हा जो रजिस्टर आहे ना तो एनर्जी स्टोअर करत नाही, तो एनर्जी डिसिपिएट करतो इन टर्म्स ऑफ हीट। आणि हे तर आपण पाहिले हीटर मध्ये, हीटर काय करतो, पाणी गरम करतो ना। का पाणी गरम करतोय, कारण तो एनर्जी डिसिपिएट करतो इन टर्म्स ऑफ हीट। गीझर असेल सेम, मायक्रोवेव्ह ओव्हन असेल सेम असेल, ठीक आहे, किंवा हेअर ड्रायर जे आपण बघतो त्या सुद्धा तेच कॉन्सेप्ट आहे। ठीक आहे, कॉईल पुढे असते आणि त्या मागच्या बाजूला फॅन असतो, तर ती कॉईल हीट झाल्यानंतर जो फॅन आहे तो काय करतोय, हॉट एअर पुढे ब्लो करतो, दॅट्स इट। इथपर्यंत काय अडचण। चल, मग नेक्स्ट पॉइंट जो आहे तो बघा, द फंक्शन ऑफ रजिस्टर, the function of resistor is to dissipate energy। काय करतो, एनर्जी डिसिपिएट करतोय, कशामध्ये बच्चो, इन टर्म्स ऑफ हीट। डिसिपिएट एनर्जी इन टर्म्स ऑफ हीट। आणि ह्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो H इज इक्वल टू आहे I स्क्वेअर R इंटू टी। तुम्ही कुठे ना कुठेतरी हा फॉर्म्युला डेफिनेटली पाहिला असेलच। ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे का हा एनर्जी स्टोअर करतोय नाही, म्हणून इथे हे पण पॉइंट रिप्रेझेंट करतोय, इट इज नॉट एन एनर्जी स्टोरिंग एलिमेंट। It is not energy storing element। ठीक है, it is not an energy storing element। हा एनर्जी डिसिपिएट करतोय इन टर्म्स ऑफ हीट। काय काय गोष्टी झाल्या, सिम्बॉल रिप्रेझेंटेशन बघितलंय, युनिट बघितलंय बच्चो, डिनोटेड बाय कॅपिटल लेटर R हे बघितलंय। ठीक आहे, ओहम्स लॉ रिप्रेझेंट केलाय। ठीक आहे, ओहम्स लॉ मध्ये रिलेशन कळाले, ओहम्स लॉ कधी सॅटिस्फाय होतो, विथ कॉन्स्टंट टेम्परेचर। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय डिस्कशन केले बच्चो की द फंक्शन ऑफ रजिस्टर इज टू डिसिपिएट एनर्जी इन टर्म्स ऑफ हीट। ठीक आहे, सो H इज इक्वल टू I स्क्वेअर R इंटू टी। इट इज नॉट एन एनर्जी स्टोरिंग एलिमेंट, हा एनर्जी स्टोअर करत नाही, तो डिसिपिएट करतो। आता नेक्स्ट जो आपल्याकडे एलिमेंट आहे तो कुठला आहे, इंडक्टर आहे। ठीक आहे, आता इंडक्टरचं सिम्बॉल कशा प्रकारे आहे, तर हे झालं अशा प्रकारे इंडक्टरचं सिम्बॉल। ठीक आहे, कॉइलच्या फॉर्मॅटमध्ये असेल नक्की। मग आता इंडक्टर आहे तर डिनोटेड बाय लेटर L। ठीक आहे, आणि इंडक्टर जे आहे किंवा इंडक्टन्स मेजर्ड इन, कशामध्ये मेजर करतो लेकरांनो, हेनरी मध्ये मेजर करतो। ठीक आहे, आणि ह्याला कॅपिटल H। ठीक आहे, आणि जी हेनरी आहे ती व्हॅल्यू कशी रिप्रेझेंट करतात, मिली हेनरी। ठीक आहे, किंवा मायक्रो हेनरी किंवा नॅनो हेनरी। तुम्ही इंडक्टरची व्हॅल्यू कधीही बघा। ठीक आहे, पूर्णच्या पूर्ण इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही सुद्धा लक्ष द्या लेकरांनो, इंडक्टरची व्हॅल्यू कधीही किलो हेनरी नसते, मेगा हेनरी नसते किंवा गिगा हेनरी नसते। येस, अशा प्रकारे व्हॅल्यू कधीही नसते। इंडक्टरची व्हॅल्यू ही नाही मिली हेनरी, मायक्रो हेनरी, नॅनो हेनरी, पिको हेनरी अशा प्रकारे गिवन असते। ठीक आहे, चला, इंडक्टरचं युनिट काय रे, हेनरी। परत त्याच गोष्टीवर येणार आहे, ती म्हणजे काय, तर इंडक्टर आणि इंडक्टन्स मध्ये काय फरक आहे। इंडक्टर आणि जो दुसरा आहे तो आहे बच्चो इंडक्टन्स। ठीक आहे, चल परत त्याच गोष्टी, इंडक्टर हा जो आहे हा इंडक्टर हा एलिमेंट आहे। इंडक्टर काय, हा एलिमेंट आहे। इंडक्टन्स काय,
तर इंडक्टन्स आहे द व्हॅल्यू ऑफ इंडक्टर, द व्हॅल्यू ऑफ इंडक्टर is known as inductance. The value of inductor is known as inductance. So for example मी इथे L is equal to लिहितोय 0.1 हेनरी. सांगा इंडक्टरची व्हॅल्यू किती आहे 0.1 हेनरी. सो द व्हॅल्यू ऑफ इंडक्टर इज नोन एज इंडक्टन्स. किंवा L is equal to लिहितोय बच्चो 10 मिली हेनरी. चालेल, डिफरन्स कळतोय. आता परत बघा इंडक्टरचा फॉर्म्युला काय बच्चो इथे रिप्रेझेंट करतोय. इंडक्टर डिनोट L नी करतोय. सो L is equal to N phi upon I. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्या FW या सब्जेक्ट मध्ये बघितला असेल, फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये नक्कीच बघितलं. L is equal to काय रे N phi upon I. ठीक आहे. ह्याच ठिकाणी जर सांगायचं झालं तर नक्कीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. फाय जे आहे बच्चो हे काय रे फ्लक्स आणि आय काय बच्चो करंट फ्लोइंग थ्रू कॉइल. करंट फ्लोइंग थ्रू आय काय बच्चो करंट फ्लोइंग थ्रू कॉइल. ठीक आहे. नेक्स्ट आता हा जो इंडक्टर आहे बघा, इंडक्टर जो आहे तो एनर्जी डिसिपेट करतो का रे नाही. कधी फॅन आपण जी कॉइल आहे ती कॉइल एनर्जी डिसिपेट करते का नाही. ठीक. पण मग काय करतो इंडक्टर जो आहे तो काय करतोय इंडक्टर स्टोर एनर्जी. इंडक्टर स्टोर एनर्जी इन terms of magnetic field. Yes, inductor store energy in terms of magnetic field. आणि मॅग्नेटिक फील्ड एनर्जी स्टोर करतो. फॉर्म्युला जो आहे तो E is equal to half L into I square. ठीक आहे. याचा अर्थ इथे लिहितोय मी energy stored by an inductor. Energy stored by an inductor E is equal to half L into I square. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण. मग नेक्स्ट आणखी एक फंक्शन आहे इंडक्टर अपोज सडन चेंज इन करंट. Sudden change in current. Inductor oppose sudden change in current. जसं की सपोज आता सांगायचं गेलं तर आपण एखादा प्रोग्राम जर बनवलेला असेल आणि अचानक त्या वेळेला जर आपण म्हटलं की आता त्या प्रोग्रामला जायचं नाहीये तर याचा अर्थ काय झाला सडन चेंज. तर लेडीज मोस्टली अशा सडन चेंजला काय करतात अपोज करतात. ठीक आहे. आता उदाहरण घ्या आमच्या स्वतःच्या घरच्या वादळाचं. जर आपण म्हटलं की पिक्चर बघायला जायचंय आणि त्या वेळेत जर जाऊ शकलो नाही सोबत तर डेफिनेटली काय होणार अपोज सडन चेंज इन करंट. सडनली सांगितलं ना तर तो डेफिनेटली समोरून अपोजिशन येणारच. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ इंडक्टर. ठीक आहे. लग्न झालेल्या प्रत्येक बायकांची प्रॉपर्टी असते. दे अपोज सडन चेंज इन करंट. इंडक्टर अपोज सडन चेंज इन करंट. काय अडचण इथपर्यंत. ठीक आहे. हे झालं बच्चो फॉर्म्युला झालाय. आता डिस्कस करू बच्चो कॅपॅसिटर बद्दल. कॅपॅसिटर हे कॅपॅसिटरचं सिम्बॉल. मी फार शॉर्ट बट स्वीट मध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल अवेअर करून देण्याचा प्रयत्न करतोय, थोडंसं रिवाइज करून देण्याचा प्रयत्न करतोय. इंडक्टरचं सिम्बॉल झालं. येस, इट इज डिनोटेड बाय इंडक्टर. कॅपॅसिटर डिनोट कशाने करतो सी नी. मेजर्ड इन फॅरॅड. येस, फॅन्ड्री बघितलं ना. येस, फॅन्ड्री जब्या. ओके. कॅपॅसिटर मेजर्ड इन फॅरॅड. इथपर्यंत काय अडचण. येस, तुझ्या फिरतीचा ग इंचू मला चावला.
ओके, कॅपॅसिटर झालं बच्चो. आता बघा रे, तर कॅपॅसिटर मध्ये काय, येस, जसं आपण या ठिकाणी इंडक्टर बद्दल काय सिम्बॉल बघितलंय तसं बघूत कॅपॅसिटरची व्हॅल्यू कशामध्ये असते. फॅरेड मध्ये परत सेम, मिली फॅरेड, मायक्रो फॅरेड, नॅनो फॅरेड, पिको फॅरेड. येस, ह्या सगळ्यांमध्ये व्हॅल्यू असतात. पण कॅपॅसिटरची व्हॅल्यू तुम्ही कधीच बघणार नाही. किलो फॅरेड, येस, मेगा फॅरेड, गीगा फॅरेड, टेरा फॅरेड, ही व्हॅल्यू तुम्हाला कधीही कॅपॅसिटरची दिसणार नाही. ठीक आहे, कॅपॅसिटी व्हॅल्यू फार स्मॉल मध्येच, मिली फॅरेड, मायक्रो फॅरेड, नॅनो फॅरेड आणि पिको. जर माहिती नसेल तर नक्कीच तुम्हाला लिहून द्यायला आवडेल मला. बघा काय लिहून द्यायला आवडेल बच्चो, की जो मिली आहे याचा अर्थ 10⁻⁻3, जो मायक्रो आहे तो 10⁻⁻6, नॅनो आहे 10⁻⁻9 आणि पिको आहे तो 10⁻⁻12. किलो म्हणजे काय रे, 10⁻3, हे शक्य नाहीये, कधी नसते कॅपॅसिटी व्हॅल्यू. मेगा काय रे, 10⁻6 अशी सुद्धा नसते. गीगा 10⁻9, टेरा 10⁻12, अशा कॅपॅसिटीच्या व्हॅल्यू कधी नसतात. ठीक आहे, दोन गोष्टी कळल्या. कॅपॅसिटी डिनोटेड बाय लेटर्स सी आणि मेजर्ड इन फॅरेड. ठीक आहे पब्लिक, एवढ्यापर्यंत काय अडचण आहे. चल आता बघा पुढे, परत ह्या दोन शब्दांमध्ये तुम्हाला डिफरन्स समजून सांगणार आहे. बरेच जण म्हणतील सर झालंय ना, आता परत त्याच गोष्टी काय. ठीक आहे, कॅपॅसिटर. कॅपॅसिटर काय तर एलिमेंट. कॅपॅसिटर काय रे लेकरांनो, एलिमेंट. ठीक आहे, नेक्स्ट कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्स मीन्स द व्हॅल्यू of capacitor is known as capacitance. The value of capacitor is known as capacitance. ठीक है, सपोज मी म्हणेल C is equal to 100 मायक्रोफॅरेड. ठीक है, किंवा या ठिकाणी C is equal to 20 मिलीफॅरेड. ओके, तर तुम्ही आता आपण जे सब्जेक्ट शिकणार आहोत तर प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुम्ही अशीच बघणार कॅपॅसिटी व्हॅल्यू 100 मायक्रोफॅरेड, येस, 10 मिलीफॅरेड, अशाच व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या असतील. इंडक्टरचं असेल, कॅपॅसिटरचं असेल आणि रेजिस्टरचं. ठीक आहे, काय अडचण लेकरांनो. पुढे लक्ष द्या. नेक्स्ट जो आहे आता बघा, कॅपॅसिटरचं काय रे, कॅपॅसिटर स्टोर एनर्जी. कॅपॅसिटर स्टोर एनर्जी इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. कॅपॅसिटर स्टोर एनर्जी इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. ओके, कॅपॅसिटर स्टोर एनर्जी इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. ठीक आहे, आणि पुढे लिहायला एनर्जी स्टोर्ड बाय कॅपॅसिटर, energy stored by capacitor as E is equal to half C into V square. So this is the formula to calculate the energy stored by capacitor. आणि कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय लेकरांनो, कॅपॅसिटन्सचा जो फॉर्म्युला आहे तो आहे C is equal to Q by V. ठीक आहे, ह्याच्यावर आपण युनिट सुद्धा लिहू शकतो, कूलम्ब पर व्होल्ट. ठीक आहे, कॅपॅसिटरचं आणखी एक युनिट काय, कॅपॅसिटरचं आणखी एक युनिट काय बच्चो, कूलम्ब पर व्होल्ट. ठीक आहे, तसं तुम्ही या ठिकाणी मी लिहिले, चेक करून घ्या. या ठिकाणी मी काय लिहिले लेकरांनो, येस, इंडक्टर अपोज सडन चेंज इन करंट. तसंच कॅपॅसिटर अपोज सडन चेंज इन व्होल्टेज. कॅपॅसिटर काय, कॅपॅसिटर अपोज, येस, कॅपॅसिटर अपोज सडन चेंज इन व्होल्टेज. कॅपॅसिटर अपोज सडन चेंज इन व्होल्टेज, लक्षात राहील. ठीक आहे, तर ह्या लेक्चर मध्ये आपण जे तीन आपले जे एलिमेंट आहेत इलेक्ट्रिकल इंजिन ब्रांचचे, रजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर, ह्या तीन एलिमेंट बद्दल खूप चांगल्या प्रकारे कळालं असेल.
जे की मी बेसिक गोष्टी तुम्हाला दिलेत, ठीक आहे. त्यामध्ये जो छान प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचे की पुढे सुद्धा तुम्हाला लक्षात आणखी एक्सप्लेन करणारच आहे मी, जशी जशी गरज पडेल त्याप्रमाणे. जो रजिस्टर आहे तो एनर्जी डिसिपेट करतो इन टर्म्स ऑफ हीट, इंडक्टर एनर्जी स्टोअर करतो इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, ठीक आहे. कॅपॅसिटर एनर्जी स्टोअर करतो इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, इंडक्टर अपोज सडन चेंज इन करंट आणि कॅपॅसिटर अपोज सडन चेंज इन व्होल्टेज, ठीक आहे. तर हा व्हिडिओ इथेच थांबवत. जो नेक्स्ट सिलेबस आहे, जो आपल्या फर्स्ट चॅप्टर आहे, त्याची सुरुवात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करू.